हा जो प्रश्न आहे ना तो लॉज ऑफ मोशन या चॅप्टरवर सीईटी 2024 ला विचारलाय. इन केस ऑफ अन इलास्टिक कोलिजन, ऑप्शन ए, द टोटल कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन इज लेस दॅन द टोटल कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन. ऑप्शन बी, द टोटल कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन इज ग्रेटर दॅन द टोटल कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन. C. The coefficient of restitution is equal to 0 and D. The coefficient of restitution is equal to 1. आता सगळ्यात महत्वाचं इलास्टिक कोलिजन मध्ये काय होतं तर मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जी कन्झर्व्ड राहते. म्हणजे पहिले दोन्ही ऑप्शन काय झाले तुमचे निघून गेले, कारण इलास्टिक कोलिजन मध्ये कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन इज एक्झॅक्टली इक्वल टू कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन आणि लिनियर मोमेंटम पण कन्झर्व्ड होतं त्याच्यामध्ये. मग आता बघा रिलेटिव्ह स्पीड, आता कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणजे काय असतं तर रिलेटिव्ह स्पीड ऑफ सेपरेशन डिवायडेड बाय रिलेटिव्ह स्पीड ऑफ अप्रोच. आता इथं दोन्ही कन्झर्व्ड होतं म्हणून इथं दोन्ही जर सेम असेल तर ई बरोबर 1 झालं. म्हणजे सी ऑप्शन पण गेला की इलास्टिक कोलिजनसाठी तुमचं कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन 0 असतो असा सी ऑप्शन आहे. मग राहिला कोणता ऑप्शन, डी ऑप्शन, की कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन फॉर इलास्टिक कोलिजन इज ऑलवेज इक्वल टू 1, जो करेक्ट ऑप्शन डी आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.